मराठी माझी माय बोली, मराठी माझी शान, मराठीच्या संस्कृतीला माझा मान. 27 फेब्रुवारी हा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषेचा समृद्ध परंपरेचा, साहित्याचा आणि गौरवशाली इतिहासाचा सन्मान करणारा दिवस आहे. या दिवशी मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित करून तिच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी विविध उपक्रम आपण राबवतो. चला आपण सर्वजण मिळून आपल्या मातृभाषेचा सन्मान राखूया आणि अभिमानाने मराठी भाषा जपूयात. जय महाराष्ट्र, जय मराठी. श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती शेष जाड्या पहा. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा जाड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीम् बुद्धिप्रदां शारदा. मंगल कार्यात तुझा सन्मान, मंगल कार्यात तुझा सन्मान. या शुभ समयी गणेशाचे आव्हान. गणेश वंदना सादर करण्यासाठी येत आहे सिनियर KG क्लास. सर्वांगी सुंदर विशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. खूपच छान परफॉर्मन्स. टाळ्यांच्या गजरात आपल्या पाल्यांचं कौतुक करायचं आहे. जेवढ्या टाळ्या वाजतील तेवढी आपली मुलं छान डान्स करतील. छोट्या विद्यार्थ्यांनी कौतुक करायचं आहे आपल्या मित्रांचं. मुलांचा सराव साधना याच्यातून दिसते. कमी पडल्या कायम वाजवतच राहू द्या.
गणपती बाप्पा. धन्यवाद मयुरी आणि तेजस्विनी. पाहुणे आले की आपल्याला आनंद होत असतो. अगदी त्याचप्रमाणे SM एज्युकेशन सोसायटी ग्लोबल विजन स्कूल अंबड येथे मराठी राजभाषा दिनासाठी तुम्ही सगळे जमले, त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. आजच्या कार्यक्रमाला देखील असेच एक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. सौ रंजिता धनंजय शिंदे. सौ रंजिता धनंजय शिंदे मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कारकीर्द घडवली आहे. त्यांनी 2005 मध्ये एअरफोर्स वेलफेअर उम्मीद विद्या किरण प्रीस्कूलमध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 2010 मध्ये त्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रीस्कूल शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर 2012-2013 मध्ये किड्स वर्ल्ड प्रीस्कूलमध्ये कार्यरत होत्या. सध्या त्या नाशिकमध्ये स्वतःची प्रीस्कूल चालवतात, जिथे त्या सर्जनशील आणि व्यावहारिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. रंजिता मॅडम यांनी 2011 मध्ये पुणे विद्यापीठातून BEd आणि 2013 मध्ये KK वाघ कॉलेजमधून MCOM पूर्ण केलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासोबतच त्यांनी विविध उपक्रमांमध्ये यश संपादन केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेत 2020 मध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक जिंकले. त्यांना रांगोळी काढणे, मेहंदी लावणे आणि सर्जनशील विचार करणे याची विशेष आवड आहे. त्या आपल्या कलात्मक कौशल्यांचा उपयोग शिक्षण पद्धतीत करून विद्यार्थ्यांना विविध रंगी आणि समृद्ध शिक्षण देतात. मॅडम, तुमचं या स्कूलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पुढचे पाहुणे आहेत श्रीयुत विवेक देवरे सर. यांचं स्वतःचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. त्यांना मॉडेल मेकिंग, ऐतिहासिक किल्ले बनवणे, म्हणजे महाराजांनी जे किल्ले बनवले आहेत त्याचे मॉडेल्स ते स्वतः बनवतात. त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट चित्र सुद्धा काढतात. सर, तुमचंही खूप खूप स्वागत. मी डायरेक्टर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत सौ रंजिता धनंजय शिंदे मॅडम, यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. धन्यवाद मॅडम. मी योगिता मॅडमला आसनस्थ व्हायला विनंती करतो. श्रीयुत विवेक देवरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. मी कुलकर्णी सरांनाही विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावे आणि विवेक देवरे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी विवेक देवरे सरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. मी डायरेक्टर मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. आता आपल्या समोर बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे नियांश. टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. माझं नाव यांश निलेश तिवरे, सिनियर KG क्लास. एकटी घाबरलीस ना, एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आपल्याला वाटतं टाळ्या द्याव्या. तो त्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, आपण त्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे. लागली होती गाय टपकून झालं असतं, भीती कसली थेट उडल्याच असतो. मात्र वाटलं आपल्या पुता विचार बरं नाही. मी आयुष्य माझी आई तशी नाही. ना 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 ना.
तरी धडपड उठेल, घाबरून जाईल, अंधारानं रडत बिडत बसेल. म्हणून आलो तर काही घाबरायचं नाही. खुशीत घेऊ जो मला म्हणजे काळजी नाही. ना 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 ना. थँक्यू. वा वा, क्या बात है. तीर्थयात्रेला जायचे, अयोध्या, मथुरा आणि काशी. भाषणासाठी येत आहे आरोही सूर्यवंशी. माझे नाव आहे आरोही मनोज सूर्यवंशी. मी आता दुसरीत शिकते. माझ्या मॅडमचे नाव आहे प्रतिभा मॅडम. वंदनीय गुर्जर वर्ग, इथं जमलेलं माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाषणाशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. मराठी राजभाषा दिवस हा 27 फेब्रुवारी साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. मराठी 22 भाषांपैकी एकच आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेचा प्राचीन ग्रंथ. मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान. कीर्तन भजन ऐकताना हरपते बाण, काना मात्रा विलांटीचे मिळाले वाण. साहित्याने इतिहास मराठीत वाण. छत्रपती शिवाजी महाराजांनी माय मराठीचे रक्षण केले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषेला जिवंत ठेवले. ज्ञानेने सांगितले, जग तो मराठी, जग तो मराठी, जगणार मराठी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आरोही खूप छान मस्त भाषण केलेलं आहे. द्वापार युगात श्रीकृष्ण अवतरे. द्वापार युगात श्रीकृष्ण अवतरे. भाषणासाठी येत आहे हृदया संसारे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव हृदयराव संसारे आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते V.व. शिरवाडकर यांचा जन्मदिवस निमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो. धन्यवाद. बहिणाबाईंनी रचल्या कविता आणि ओव्या. बहिणाबाईंनी रचल्या कविता आणि ओव्या. नृत्यासाठी येत आहे सौम्या. स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग.
आतीलाच तुझ्या रे तीच घागर लक्ष्मी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले खूप छान. मी श्रावीला मंचावर येण्याची विनंती करते. माझी बांगडी 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 माझी बांगडी 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 माझी बांगडी बांगडी माझी बांगडी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. इतकी छोटू इतकी डान्स करते सुंदर. सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा
मुजरा घ्यावा माझा सलामीचा मुजरा कुरळ्या कुरळ्या केसात घातलाय रात राणीचा गजरा कुरळ्या कुरळ्या केसात घातलाय रात राणीचा गजरा घ्यावा माझा सलामीचा मुजरा सलामीचा मुजरा सलामीचा मुजरा नथ नाकात हळूहळू झुलते हो कुबडी कानात कशी बाई खुलते बघता ऐण्यात काय माझी फुलते हो बघता ऐण्यात काय माझी फुलते आता मी करते फिदा होऊनी टकमक बघती नजरा आता मी करते फिदा होऊनी टकमक बघती नजरा अहो घ्यावा माझा सलामीचा मुजरा घ्यावा सलामीचा मुजरा हो घ्यावा सलामीचा मुजरा महाराष्ट्राच्या मातीत रुजल्या कला गुणांचं बेन महाराष्ट्राच्या मातीत रुजल्या कला गुणांचं बेन मराठमोळ गाणं हे लाखमोलाचं सोनं मराठमोळ गाणं हे लाखमोलाचं सोनं मराठीमध्ये टंग ट्विस्टर्स हा एक प्रकार आहे. कच्चा पापड पक्का पापड हे आपण सगळ्यांनीच ऐकलेले, हिंदीमध्ये ऐकलेले, पण मराठीमध्ये देखील असे खूप आहेत ते आपण ऐकूया. एक ऐकवतो मी आणि बाकीचे मी तुमच्याकडनं बोलून घेणार आहे. ते किती कळतं ते बघा. कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं, कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं, की कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल. न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल. थोडं कळकळीने सांगितलं, कळलं ना? ठीक आहे, जोक होता पण तुम्हाला नाही समजला तरी टाळ्या वाजवा. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की पालकांसाठी सुद्धा काही संधी आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर विचारल्या ज्याचा हात वर होईल तिथे आमच्या एक मॅडम आहेत, त्या माईक तुमच्या जवळ घेऊन येतील. अगदी क्षणाचाही विलंब न करता, कारण आपला कार्यक्रम भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जो उत्तर देईल त्याला बक्षीस मिळणार आहे. करू सुरुवात. आरती मॅडम, पहिला प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रातील लेखकांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यापैकीच हे एक पुस्तक आहे. श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? बाळासाहेब पुरंदरे. नाही. पटकन पटकन पुढचं उत्तर कुणाला येत असेल? दिनेश सिरसाट. बाबासाहेब पुरंदरे. नाही नाही नाही. पटकन माईक पास करा मॅडम. शिवाजी सावंत. नाही. पु ल देशपांडे. नाही नाही नाही. सर एकदा क्वेश्चन परत रिपीट करा. श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण, किंवा श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर तुमचं नाव सांगा. राहुल बच्छाव. या प्रश्नाचे मानकरी ठरलेले आहेत श्री राहुल बच्छाव सर. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे आता कळालं की पालक सुद्धा पुस्तक वाचतात. आणि पालकांना विनंती आहे की आपल्या शाळेचं जे ग्रंथालय आहे ना, ते ग्रंथालय पालकांसाठी सुद्धा खुलं आहे. त्यांना जर पुस्तकं हवे असतील तर ते आपल्या लायब्ररीचे जे योगेश सर आहेत त्यांच्याकडनं ते पुस्तक इश्यू करून घेऊ शकतात. बडबडगीत सादर करण्यासाठी येत आहे देवा. गाली आली गाली आली गालीमध्ये मामी आली, मामी आली तिला तिला तिच्यासाठी कॉपी कलर. गाली आली मामाची साडी आली, मामा आला तला तला.
बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे सान्वी. My name is Sanvi Priyanka Nitin. आमची मावंदने येतात प्रिय हिमान मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची हाय बोली आसमानी जगे पताका फदिया. धन्यवाद. अगं मयू, मला गावाला जायचं आहे. तुझा गावाला जायचा प्लॅन कॅन्सल, कारण आता आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे. छुप 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 अगीन गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. छुप 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 अगीन गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको घोरटी मामाची बायको घोरटी म्हणेल कुठली घोरटी. भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. अरे वा, किती छान आहे का मामाचे गाव. पहाटेच्या वेळी अंगणात सडा आणि रांगोळी पहाटेच्या वेळी अंगणात सडा आणि रांगोळी गोडणी मधुर आवाजात वासुदेव देई आरोळी. वासुदेव आला हो वासुदेव आला पहिल्या प्रहरी वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला पहिल्या प्रहरी वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला पहिल्या प्रहरी वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला पहिल्या प्रहरी वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला पहिल्या प्रहरी वासुदेव आला. सुप्रभात. माझं नाव रणवीर कृष्ण कराड. आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळच्या वेळी वासुदेव. धन्यवाद.
तिथं पोळी त्याने पोळी उचलली आणि ते नदीवरून चालत होता. मग त्याला त्याची सावली दिसली. त्याला वाटलं का नदीत अजून एक कुत्रा आहे. मग त्याने काय केलं, त्याने भुकायला लागला भुबू, आणि मग त्याची तोंडातली पोळी खाली पडून गेली. त्याला खूप वाईट वाटलं. धन्यवाद. पुढील गोष्ट सांगण्यासाठी येत आहे तनिष्का. तनिष्का सुरू कर बेटा. तनिष्का एक गोष्ट पण सांगणार आहे आणि राजमाता जिजाऊंची माहिती देखील सांगणार आहे. तर आपण सगळ्यांनी शांत बसून तिची गोष्ट ऐकूया. तनिष्का कर सुरू. माझं नाव तनिष्का ज्ञानेश्वर आहे. आज मी गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे माकड आणि मगड. एक होता माकड. एक बोराचं झाड होतं. त्या झाडावर एक माकड बसलेलं होतं. आणि त्या झाडाच्या खाली एक तळं होतं. त्या तळ्यामध्ये एक मगड राहत होती. आणि ती मगड आली आणि तिला म्हटली, मला थोडेसे जांभळं दे ना. मग माकडनी झाडाचे जांभळं तोडून ते जांभळं त्याला दिले. हे घे. तो म्हटला, हे घे. आणि माकडाने वरतून ते जांभळं खाली फेकले. आणि मगड म्हटला, अजून दे ना मला थोडेसे जांभळं. मग परत माकडने त्या झाडाचे जांभळं तोडून त्याला परत दिले. आणि तो गेला. आणि मग त्याने त्याच्या बायकोला जांभळं दिले. आणि त्याच्या बायकोला जांभळं फार आवडले. आणि तो त्याची बायको म्हटली की हे जांभळं कुठून आणले तुम्ही. मग तो मगड म्हणाला की माझा एक दोस्त त्याच्याकडून मी आणले जांभळं. आणि मग ती मग म्हटली, त्याचे एवढे गोड गोड जांभळं आहे आणि मग त्याचं काळीज किती छान असेल, गोड गोड असेल. आणि मग त्याला आपल्या घरी घेऊन या. आणि मग तो परत गेला आणि तो माकडला म्हटला की तू माझ्या बायकोने तुला भाजी पोळी आणि पुरी केली आहे. आणि मग तो म्हटला, काय माझ्या घरी चल. आणि तुला आम्ही भाजी पोळी आणि पुरी देऊ. आणि मग तो माकड म्हटला, हो येतो. आणि मग तो माकड म्हणाला, पण मी खाली कसा उतरू.
तो म्हणाला, तू तू उडी मार आणि माझ्या पाठीवर बस. आणि मग माकडाने उडी मारली आणि तो पाठीवर बसला. आणि मग तो तो गेला आणि आणि मग म्हणाला, आम्ही तुला भाजी पोळी आणि पुरी खाऊ खायला नाही आलोय, आम्ही तुलाच खायला आलोय. आज तू आमचंच टेबल बनणार आहे. आणि मग म्हटला माकड म्हटला की ते काळीच घरीच राहून गेलं माझं. मग माकड म्हणाला, आता काय करायचं? मग म्हटला माकड, चल आपण परत घेऊन येऊ. मग परत गेले ते दोघं. आणि मग तो झाडावर चढला आणि म्हणाला, आता तुला जांभळं मी देणारच नाही, कारण की तू माझं काळीच खाणार ना. आता तू माझ्या घरी येऊ नको, आता मी तुला जांभळं नाही देणार. जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. बडबड गीत सादर करण्यासाठी मी ज्युनियर KGच्या विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करते. आमची मुलं ऍडजस्ट होत आहे तोपर्यंत चला काहीतरी खेळूया आपण. मी एक लाईन वाचतोय आता इथे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकायची आहे. मी एक लाईन ऐकतोय, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकायची आहे आणि नंतर तुम्हाला ती लाईन न चुकता बोलून दाखवायची आहे. तयार आहात? करू सुरू. तुरडाळ ताटात टाका, तुरडाळ ताटात टाका, ताटातली तुरडाळ टोपात टाका. तुरडाळ ताटात टाका, ताटातली तुरडाळ टोपात टाका. न चुकता न थांबता 10 वेळेस म्हणून दाखवायचं आहे. आरती मॅडम चला हात वर करा. आरती मॅडम तयार. मावशींसाठी टाळ्या. तूर डाळ ताटात टाका, ताटातली टोपात टाका. चुकल्या. बर बोला. तूर डाळ ताटात टाका, ताटातली टोपात टाका. काय पण तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. पटपट बोलाय नाही तर महाग होऊन जाईल डाळ. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. आरती मॅडम मोजायचं पण आहे. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. पट. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. तूर डाळ ताटात टाका आणि ताटातली तूर डाळ टोपात टाका. अरे वा, टाळ्या झाल्या पाहिजे मावशींसाठी. मंगल खेळणार मावशींसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी मराठीतच बोलीन आणि मराठीतच लिहीन असा निर्धार करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? प्रश्न रिपीट करा सर. मी मराठीतच बोलीन आणि मराठीतच लिहीन असा निर्धार करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. अगदी बरोबर उत्तर. सर नाव सांगा तुमचं. सचिन खरे. आजच्या बडबड गीताचे पहिले बोल आहे, मनीच्या कुशीत झोपलंय कोण? मनीच्या कुशीत
झोपले कोण इटुकली पिटुकली पिला दोन मिसळी डोळे इल्ले कान मावशीला गोरी गीताचे बोल आहे भोपळा एवढा मोठा भोपळा गीताचे बोल आहे इडली एक होती इडली खूप खूप चिडली पिठाचा पाणी वारंवार होते गरम गरम इडली होता नरम नरम इडलीचे केले तुकडे तुकडे चौथ्या बरोबर गीतांचे बोल आहे सुट्टी शनिवारची सुट्टी सकाळची गट्टी खेळायची गट्टी नको व्हायची पट्टी रविवारची सुट्टी आईची पुट्टी देशी गट्टी वाढवण्याची गिट्टी फारच छान मुलींनो. अगं मयू, आपल्या सर्वांचे कुलदैवत कोणते ग? अर्थातच जेजुरीचे खंडेराव. जायचं का मग दर्शनाला? अरे वा का नाही, चला तर मग जाऊया. राम लक्ष्मण भरत सर्व भाऊ भाऊ, राम लक्ष्मण भरत सर्व भाऊ भाऊ, चला आता जेजुरीला जाऊ. लई दिसाची सराया सलात पुरी करू सलात पुरी करू चला जेजुरीला जाऊ 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 चला जेजुरीला जाऊ. एकाना अबलख घोडा एकाना अबलख घोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुढ्यात बसते हा माग बसा मी पुढ्यात बसते टाळ्या. चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ टाळ्यांचा आवाज जोरात झाला पाहिजे. जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ. जेजुरीगडावर जाऊ जेजुरीगडावर जाऊ देव मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू आपण दोघं जोडी जोडीनं
गमतींच्या अनेक ऐकल्या कथा चला ऐकूया संतांची गाथा. विठोबा नाम बुकी घेतले सकल संकटे वाहून गेले. पंढरीचा तोची राजा माझा एक स्थानहारा. माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी. हाय ही बरे चातिरी, हाय ही बरे चातिरी. माझे आई आणि बाबा ते तर विठ्ठल रुक्माई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझा बंधू कुंडलिका, माझा बंधू कुंडलिका. काय सांगू कीर्ती खूप, काय सांगू कीर्ती खूप. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत शेती पापशाळा, करीत शेती पापशाळा. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अनिल गोरखनाथ कदम. मी मुक्ताबाई यांचे अभंग सांगणार आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. थोर नवलावा झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पातळाशी शाय, शेष माता वंदी पाय. माशी व्याली घाल झाली, देखून ये मुक्ताई असली. नमस्कार, माझे नाव आहे शिवांश बालाजी आगलावे. माझ्या अभंगाचं नाव आहे लहानपण आहे देगा देवा. लहानपण हे देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार, त्याशी अंकुशाचा मार. त्याच्या अंगी मोठेपण, त्या यातना कठीण, त्या यातना कठीण. तुका मन जाण व्हावे लहानहून लहान, व्हावे लहानहून लहान. लहानपण हे देगा देवा. धन्यवाद. सोलो नृत्य सादर करण्यासाठी येत आहे निर्जा. टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी. खरो खरो केद काही जपार रात उसागरी निंद बिलागिरी. वेग चुपगली म्हातारे लारणी मारो साज अखीवरन तो ना जा दे करी दे करी दे करी. पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग. लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. हले हले आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही. वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके. वाय वाय तुम्हीच माझे आहो, होणार का हो. बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती,
करासे सनम तरी ती हले हले आली ती माझ्या पाठी पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी चपरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा पहले जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला वाय तू शाय 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 नी सोनी वाय 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 घडी घडी बोलत बसते अहो तुम्ही जेवलात काय अहो तुम्ही जेवलात काय खूप छान गिरिजा. श्रीकृष्णाला यशोदा म्हणते लल्ला, श्रीकृष्णाला यशोदा म्हणते लल्ला, सारे ग मधून मुल्ले करतील कल्ला. सारे ग म प खेळू छान खेळ, सारे ग म प खेळू छान खेळ, यार सारे पटा पटा प म ग रे सा, यार सारे पटा पटा प म ग रे सा, सारे ग म प खेळू छान खेळ, यार ग म ग उगा उगा रंग, सारी ग म ग उगा उगा रंग, सारी ग आपण सारे रंग होऊया, यार ग आपण सारे रंग होऊया, सारे ग म प खेळू छान खेळ, नको नको पावली खेळू, कोपऱ्यात पाटुलीचा खेळ मांडूया हो, कोपऱ्यात पाटुलीचा खेळ मांडूया हो, सारे ग म प खेळू छान खेळ, गवती मारूया उडी, घालू लंगडी, एक गवती मारूया उडी, घालू लंगडी, गडी आई घेऊन आली चढी, गडी आई घेऊन आली चढी, संपला रे खेळ आता अभ्यासाला बसा, संपला रे खेळ आता अभ्यासाला बसा, सारे ग म प संपला रे खेळ, विसरा आता खेळ सारे अभ्यासाला बसा, विसरा आता खेळ सारे अभ्यासाला बसा. धन्यवाद धन्यवाद. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी आमची, हा आमचा आहे वाणा, ही आमची आहे बोली, आसमाने धडके भव्य पताका भगवानी पट्ट्याची, मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी आमची, देशा कडकड देशा दगडांच्या देशा, राखड देशी महाराष्ट्र देशा, देशी महाराष्ट्र देशा, वरती वाढी मातीच्या सागरी, त्याची राजताची पिकांची मायराची, देवदेश धर्मासाठी पान वेचणाऱ्यांची, त्याची संतांची देवांची माळकरांची, इतरांचे वंदन करण्यासाठी प्राण वेचणाऱ्यांची, मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी आमची. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला उन्हाळ्यात आवडते आईस्क्रीम थंडगार, मला उन्हाळ्यात आवडते आईस्क्रीम थंडगार, चला बघूया नृत्य आई तुझा डोंगर हिरवागार.
डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला 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 या कोली वाऱ्याची शान आई तुझं देऊल या कोली वाऱ्याची शान आई तुझं देऊल या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ आमची कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ आमची कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ या कोली वाऱ्याची शान आई तुझं देऊल या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ आमची कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ आमची कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ आभाळात उडतात थवे पक्ष्यांचे आभाळात उडतात थवे पक्ष्यांचे चला बघूया मन उधाण वाऱ्याचे मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गरीवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गरीवरते टाळ्या झाल्या पाहिजेत. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते कापडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे टाळ्या झाल्या पाहिजेत. पावसाचे का होते बेभान कसे गैवरते टाळ्या नियमित चालू ठेवायच्या आहेत. अजिबात कंजूसी करायची नाही. तुझ पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे राम जोशींनी गायली लावणी ऐकूया ग साजनी.
शुरू छुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क कर दिया बाय 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 टाळ्या वाजवायच्या जोरदार त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना अजून उत्साह वाटायला पाहिजे आणि त्यांनी जोरदार डान्स केला पाहिजे लचकत मान मुरडत हिरव्या राणी लचकत मान मुरडत हिरव्या राणी झुमकत नार लचकल चंगल लचकत नार लचकत मान मुरडत खूपच छान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बडबड गीत सादर करण्यासाठी मी मनस्वीला आमंत्रित करते माझे नाव मनस्वी ज्ञानेश्वर बेलार आहे माझ्या पित्याचं नाव अरे खोप्यामध्ये खोपा अरे खोप्यामध्ये खोपा सुकरणीचा चांगला टेकासाठी तीन जोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला देखा पिलासाठी तीन जोका झाडाले टांगला खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा तिची उलुशीच चोच तेच दात तेच होठ तुला दिले रे देवान दोन हात दहा बोट धन्यवाद खूप छान छान मनस्वी पुढील बडबड गीत सादर करण्यासाठी मी अरिकाला बोलवते माझं नाव आरिका राकेश कुमार यादव आहे मी इयत्ता दुसरी शिकते माझे बडबड गीताचं नाव घरात वाजले एक आईने केला केक खाण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 2 आजीचा आला फोनवर बोलण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 3 हरवली माझी पिन शोधण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 4 आईने दिला मार खाण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 5 ताईने केला नाच बघण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 6 आईने केला चहा पिण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले 7 आईने केला भात खाण्यात 1 तास
घरात वाजले 8, बाबांनी फोडला माठ. कापड उसळण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घरात वाजले 9, हरवली आमची माऊ. माऊला शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घरात वाजले 10, बाबा आले पहा. बाबाशी बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घरात वाजले 11, मी मारल्यात 11 मारण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घरात वाजले 12, आईचा सल्ला पारा. गपचूप मी झोपून गेली, मी नाही अभ्यास केला. धन्यवाद. खूप छान आरिका. पुढील बरोबर गीत सादर करण्यासाठी येत आहे आरोही. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. चवरी कवरी कवरी, लिंबू आंबट पिवळे, पालक शेपू मेथीची, जुरी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी, आली चवीसाठी, मुळा गाजर कांदा, आणला का ओ दादा. वांगे घ्या ना टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी आणि कोशिंबीर, छान होते कोथिंबीर. धन्यवाद. पुढील बरोबर गीत सादर करण्यासाठी येत आहे स्वतेज. माझे नाव सतेज सोनवणे आहे. माझे बडबड गीतचे नाव ए आई मला पावसात जाऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मेघ कसे बघ गडगड करती, विजान भातून मला कुडविती. पाण्यामधून त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई बदकांच्या बगठवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांच्या मजला पाठलाग करू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई दारे खाली उभा राहुनी, पाण्याने मी उडविल पाणी. ताप खोकला सर्दी शिंका वाटेल ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई. सेकंड SSC CBSEच्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आहे भारुड. कशी नाचलंच पाहिजे, नाचू मी कशी नाचलंच पाहिजे. हो
तुळसाचं काय घेऊन बसलेली तू? तुळसचं महत्व तुला माहितीये का? तुळस आपल्याला ऑक्सिजन देते आणि खूप आजारले बरे केलेले. विठुराला लय आवडतं. शेजारीनं बरं नाही केलं गं बया, या शेजारीनं बरं नाही केलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया. अमंगल पाणी मी नाही मागली, अमंगल गावानी अगं कडूल तुझं मान आहे. नद्या काय घाण नसतात. अगं लोक तिथं कपडे धुतात, जनावरांना धुतात, अंघोळी करतात, मग पाणी खराब होणारच. त्यामुळे आपण आपल्या नदी स्वच्छ ठेवायला पाहिजे. शेजारचीनं बरं नाही केलं गं बया, या शेजारचीनं बरं नाही केलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया. विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी खूपच छान झालं वरुण. बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे आरुष. माझं नाव आरुष रामेश्वर बळीराव आहे. माझ्या कविताचे नाव आहे कोको कोंबडा. कोको कोंबडा कांबडाने तांबडा चपरा लंगडा कोको कोंबडा चिव चिव चिमणी खाते दाणे पिते पाणी कंठात मणी चोचीत गटात झुलते चिवतराने चिव चिव चिव. काव काव कावळा काळा आणि सावळा म्हणतो मी बोळा पण खाऊ वडोळा. काव 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 मिठू मिठू पोपट करतो वटवट, कानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो. पुढील बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे देवांशी. माझे नाव देवांशी दीपक पाटील. मी पहिलीत शिकते. माझ्या गाण्याचं नाव आहे चिवचिव चिमणी. चिवचिव चिमणी अगं चिमणी काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना, बघू 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 आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे, त्यात काय मोठे बांधूया घरटे, हा झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर, चला चला लवकर काम करू बरोबर. मी आणते कापूस, मी आणतो काड्या, मी आणते गवत, मी आणतो दोरा, आतमध्ये छानदार कापूस मऊ कडेने गवत पसरून देऊ, गवताच्या कडेने काड्या ठेवू, सगळी गळून डोळ्यानं शिव, आतमध्ये छानदार पिलांना ठेवू, आतमध्ये छानदार पिलांना ठेवू. पिले काय करतील चाळाशी खेळतील, दाना खातील पाणी पितील, गवताच्या गादीत कापसाच्या उशीत चिमुकली पिले राहतील खुशीत, चिमुकली पिले राहतील खुशीत, चिमुकली पिले राहतील खुशीत, चिमुकली पिले राहतील खुशीत. थँक्यू. पुढील बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे सार्थक. माझं नाव सार्थक बाळासाहेब मुर्तरंग आहे. मी पहिलीत शिकतो. माझ्या कवितेचं नाव आहे सांग सांग भोलानाथ. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लारू हाऊस घेताना आवाज होईल काय, भोलानाथ भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लारू हाऊस घेताना आवाज होईल काय, भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग
भोलानाथ 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 खरे सांग एकदा आतोरातून रविवार येते करे तीनदा भोलानाथ भोलानाथ खरे सांगता आतोरातून रविवार येते करे तीनदा भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का सांग सांग भोलानाथ भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या येऊन दुखेल का रे दुपर भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या येऊन दुखेल का रे दुपर भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का थँक्यू. पुढील बडबड गीत सादर करण्यासाठी येत आहे कार्तिक. माझे नाव कार्तिक उमेश कुमार पगारे आहे. मी आता पहिलीत शिकतो. माझे कवितेचे नाव कमळाची कळी. सकाळच्या वेळी कमळाची कळी झगमग पळकर चकमक चोळी किरणांची बोलते वायाशी खेळते तळ्याच्या पाण्यात छुम छुम नाचते. थँक्यू. गोष्ट सादर करण्यासाठी येत आहे देवांश. माझे नाव देवांश आहे. मी इयत्ता दुसरीत शिकतो. माझ्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर. एक दिवशी सिंह जंगलात झाडाखाली झोपला होता. तेव्हाच एक उंदीर येऊन त्याच्या अंगावर खेळायला लागला. सिंहाची झोप मोड झाली. त्यांनी त्याच्या मोठ्या पंजात त्याला पकडलं. उंदीर विनंती करू लागला, महाराज मला सोडून द्या, मी एक दिवशी तुम्हाला कामी येईन. मग सिंह हे ऐकून हसला. तो बोला, तू एवढा छोटा आहे, तू काय माझी मदत करणार. उंदीर म्हणाला. मग सिंहाने त्याची मुठ्ठी खोलली. मग त्याला जाऊ दिले. एक दिवशी सिंह जंगलात फिरत होता. तेव्हा शिकाऱ्यांनी त्याला पकडायसाठी जाळे लावले होते. तो जसा त्या जाळ्याजवळ आला फसून गेला. नंतर शिकाऱ्यांनी त्याला आणण्यासाठी गाडी आणायला निघाले. मग तेव्हा तो गर्जना करू लागला, सुटायचा प्रयत्न करू लागला. मग त्याची गर्जना पूर्ण प्राण्याला ऐकू आली. मग उंदीर विचार करू लागला, महाराज संकटात असतील, मला जावंच लागेल. मग त्यांनी गेलं. तो म्हणला, महाराज तुम्ही गर्जना करू नका, मी येत आहे तुम्हाला सोडायला. त्यांनी त्याच्या छोट्या छोट्या धारदार दातांनी त्या जाळ्याला कुरतडायचं सुरू केलं. बघता बघता तो जाळं कुरतडली. मग सिंह मुक्त झाला. मग शिकारा गाडी आणून आले. मग सिंह आणि उंदीर दोन्ही मिळून त्यांना पळवलं. मग तेव्हापासून ते चांगले मित्र बनले. धन्यवाद. पुढील गोष्ट सांगण्यासाठी येत आहे ऋत्विक. माझे नाव ऋत्विक मंदार जगताप. मी पहिलीत शिकतो. माझ्या गोष्टीचे नाव लाकूड तोड्या. एका गावात एक गरीब लाकूड तोड्या राहायचा. त्याला पैशांसाठी तो जंगलात लाकूड तोडायला जायचा. एक दिवस तो जंगलात नदीच्या किनारी लाकूड तोडायला गेला. तो लाकूड तोडत होता तेव्हा त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून सटकते आणि पाण्यात पडते. आणि मग तो एका झाडाखाली बसून रडायला लागतो. तेव्हा पाण्यातली लक्ष्मी बाहेर येते आणि लाकूड तोडायला म्हणते, काय झालं, तू का रडतोय. तेव्हा लाकूड तोडायला सांगतो, माझी कुऱ्हाड पाण्यात पडली. तेव्हा लक्ष्मी परत पाण्यात जाते आणि मग पहिले सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोडायला सांगते, ही एका तुझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या म्हणतो, नाही, ही माझी कुऱ्हाड नाहीये. मग लक्ष्मी परत पाण्यात जाते आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोडायला म्हणते, ही एका तुझी कुऱ्हाड. लक्ष्मी म्हणते, नाही,
लाकूड तोड्या म्हणतो नाही नाही. मग लक्ष्मी परत पाण्यात जाते आणि त्याची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोडायला म्हणते ही घे तुझी कुऱ्हाड. तर लाकूड तोड्या हो हो म्हणून त्याची कुऱ्हाड घेतो. लाकूड तोड्या खरं बोलला म्हणून लक्ष्मी त्याला बक्षीस मिळून सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाड घेऊन देते. मोर कधीच खोटं बोलायला नाही पाहिजे. धन्यवाद. अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक. फर्स्ट अँड सेकंडचे विद्यार्थी सादर करतील बाल नाटक. मुलांनो, उद्या मराठी दिवस आहे. आपल्याला मराठीचा इतिहास आणि महत्त्व समजून घ्यायचं आहे. कोण कोणाला काय माहिती आहे? सर, मला मराठीची खूप आवड आहे. माझे आवडते पुस्तक म्हणजे पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ. पण सर, मला वाटत होतं की हिंदी भाषेचं खूप महत्त्व आहे. ती सगळीकडे समजल्या जाते. आणि इंग्रजी ती तर आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिच्याशिवाय जग नाही. बरं, आपण मराठीची ओळख करून घ्यायची का? उद्या सईचे आजोबा वर्गात येणार आहे. त्यांच्याकडून आपण मराठीची ओळख करून घेऊ. नमस्कार आजोबा. नमस्कार मुलांनो, खाली बसा. मला खूप आनंद होतोय की तुम्ही मराठी दिवस साजरा करीत आहे. तुम्हाला माहिती का, आपल्या मराठी भाषेला साधारण 1000 वर्षापासून अस्तित्वात आहे. आजोबा, मराठी भाषा इतकी जुनी आहे का? हो बेटा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि लोकमान्य टिळक यांसारख्या थोर व्यक्तींनी मराठी भाषेत महान कार्य केले आहे. पण आजोबा, मराठी भाषेचं काय महत्त्व आहे? बेटा, मराठी आपली मातृभाषा आहे. तिच्या माध्यमातून आपल्याला आपली संस्कृती, आपले विचार आणि आपला इतिहास समजतो. आजोबा, इंग्रजी आणि हिंदी सारख्या भाषा शिकणं गरजेचे नाही का? त्या भाषा शिकायला काही हरकत नाही, पण मातृभाषा विसरू नका. ज्या मातीवर आपण वाढलो ती ओळख हरवता कामे नये. मला वाटतं की आजोबांनी खूप योग्य गोष्ट सांगितली. हो सई, मला माझ्या चुकीची जाणीव आहे. मराठी ही भाषा आपली मूळ भाषा आहे आणि तिला टिकून ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आपण इंग्रजी शिकू, हिंदी शिकू, पण मराठीचा अभिमान ठेवू. मुलांनो, मला खूप आनंद होतो की मी मराठीचा अभिमान जोपासणार आहे. चला आता मराठी दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे एक नारा देऊ. मराठी भाषा आमची शान, टिकवू मराठी, ठेवू तिचा मान. मराठी भाषा आमची शान, टिकवू मराठी, ठेवू तिचा मान. धन्यवाद. आयुष्याच्या लढाईत बाबा नावाची तलवार, आयुष्याच्या लढाईत बाबा नावाची तलवार आणि आई नावाची ढाल सोबत असली की संघर्षाला सहज हरवता येते. मला माता पालकांना आणि पिता पालकांना सांगावंसं वाटतं की काही आदर्श माता पालक आम्ही निवडलेले आहेत. त्यांचाही सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मला विनंती करतो की कार्यक्रम शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचा आहे. कार्यक्रम थोडासाच राहिलेला आहे, त्यामधला हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सोलो नृत्य सादर करण्यासाठी येत आहे केतकी. तुझे बदल छान, माझा दिसतोय छान.
करण्यासाठी येत आहे ज्ञानेश्री. पुढील नृत्यासाठी येत आहे देविका. आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी. आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या देवीच्या नावाचा मातेच्या नावाचा आईच्या नावाचा जागर चालला वाजला तिला. ताना तारीची चंडमुंड मारीची शक्ती दे जरा. बेल फुल दीप धूप उडे भंडारा देवीचा हे आईचा अंबेचा देवीचा हे आईचा हे अंबेचा. पुढील नृत्य सादर करण्यासाठी येत आहे प्रज्ञा.
वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर शंभो शिव शंभो नमो शिव शंभो शिव शंभो नमो शिव शंभो शिव शंभो नमो शिव शंभो शिव शंभो नमो मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. यामध्ये ओवी, कविता, भारूड अशा अनेक गोष्टी रचल्या गेलेल्या आहेत. अनेक कवींनी वेगवेगळ्या कथा रचलेल्या आहे. अनेक कवींनी अनेक चांगल्या गाणी रचलेली आहेत. आता आपल्या पुढं पोवाडा हे गीत सादर होणार आहे. मराठी भाषेमध्ये ज्याच्यातून वीररस दिसतो आपल्याला तो म्हणजे पोवाडा. पोवाडा सादर करण्यासाठी स्पृहा आलेली आहे. स्पृहासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम भल्याभल्यांना फुटलाय घामा. याला कोण घालेले सणा दरबारी कुस्ती बेगमा. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गबगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. जिता जाताचं न सैताना. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाल्या मोठ्या गुरमीते. वाटेत भेटेल त्याला शिडीत. खानाची सेना निघाली. गावातली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आवरू उठली. कोण कोण रोखणार हे वादळ. आपल्या स्कूलने काही आदर्श माता आणि आदर्श पिता यांची यादी तयार केलेली होती. ते माता आणि पिता पालक यांचं नेमकं कार्य काय आहे. प्रत्येक वडील प्रत्येक आई आपल्या पाल्यासाठी काही ना काही करत असतो. पण काही पालक, काही माता पालक, काही पिता पालक असे असतात का ते प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्या मुलाची लक्षात घेत असतात. मग शाळेमधले इव्हेंट असो, शाळेमधली वही असो, शाळेमधला होमवर्क असो, शाळेमध्ये येणारे उपक्रम असो, त्या प्रत्येक बाबतीत सजग असतात. आणि हीच सूची ठेवून आम्ही काही पालकांची नावं जाहीर केलेली आहे. मी त्या सर्व सन्माननीय पालकांना विनंती करतो आणि त्यांनी मंचावर यायचं आहे. प्ले ग्रुपमधून सौ रोहिणी निकम आणि श्रीयुत निकम, सौ वेदश्री पाटील आणि श्रीयुत पाटील. सिनियर केजी मधून सौ प्रियंका पवार आणि श्रीयुत पवार, सौ श्वेता कौशिक आणि श्रीयुत कौशिक सर, श्रीयुत संदीप पाटील आणि सौ पाटील ताई. ज्युनियर केजी मधून सौ प्राजक्ता खेलुकर, श्रीयुत खेलुकर, सौ अश्विनी गायकवाड आणि श्रीयुत गायकवाड, सौ ज्योती आहेर आणि श्रीयुत ज्ञानेश्वर आहेर सर. नर्सरी मधून सौ वृषाली जामखेडकर, श्रीयुत जामखेडकर सर, सौ अर्चना थोरात आणि श्रीयुत थोरात सर, श्रीयुत सुमित भालेराव आणि सौ भालेराव.
प्ले ग्रुपमधून सौ रोहिणी निकम आणि श्रीयुत निकम, सौ वेदश्री पाटील आणि श्रीयुत पाटील, सौ प्रियंका पवार आणि श्रीयुत पवार, सौ श्वेता कौशिक श्रीयुत कौशिक, श्री संदीप पाटील सौ पाटील, सौ प्राजक्ता खेलुकर श्रीयुत खेलुकर, सौ अश्विनी गायकवाड श्रीयुत गायकवाड, सौ मिस्टर आहेर, सौ वृषाली जामखेडकर श्रीयुत जामखेडकर, सौ अर्चना थोरात श्रीयुत थोरात, श्रीयुत सुमित भालेराव सौ भालेराव. SM एज्युकेशन सोसायटी ग्लोबल विजन स्कूल अंबड डायरेक्टर मॅडम सौ विजयालक्ष्मी मनेरीकर मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती मॅडम आणि प्रमुख पाहुण्या यांना मी विनंती करतो मंचावर येण्याची. मी SSCच्या आदर्श पालकांची काही नावं घोषित करणार आहे. त्यांनीही लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. मिस्टर अँड मिसेस जगताप, मिस्टर अँड मिसेस कापडणे, मिस्टर अँड मिसेस पाटील, फर्स्ट SSC फ्रॉम आदर्श पालक म्हणून आम्ही तुम्हाला हे जे सन्मानपत्र सर्टिफिकेट दिलेलं आहे, हा तुम्ही तुमचा बहुमान समजावा आणि जपून ठेवावा. पेन आम्ही दिलेला आहे, कारण एक शिक्षक पेनच देऊ शकतात. पेन आणि पेनची फार मोठी किंमत. सेकंड SSC मधनं मिस्टर अँड मिसेस यादव, मिस्टर अँड मिसेस पाटील, मिस्टर अँड मिसेस खुंटे, कोणत्या पालकांना लवकरात लवकर स्टेजवर यायचं. थर्ड SSC मधनं मिस्टर अँड मिसेस पान पाटील, मिस्टर अँड मिसेस सिरसाट, मिस्टर अँड मिसेस मंडल. फोर्थ SSC मिस्टर अँड मिसेस जाधव, मिस्टर अँड मिसेस तांबोळी, मिस्टर अँड मिसेस पाटील. उत्कृष्ट वेशभूषा त्याचे सुद्धा नंबर काढलेले होते. त्याच्यामधून सौ वर्षा योगेश आहिरे आणि सौ अर्चना अमित थोरात त्यांनीही स्टेजजवळ यायचं आहे. सौ वर्षा योगेश आहिरे, सौ अर्चना अमित थोरात. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं दिलेली होती त्यांचंही नाव आहे श्रीयुत राहुल बच्छाम, सौ मंगल खैरनार, श्रीयुत सचिन खरे, श्रीयुत तांबट साहेब आणि सौ भांबरे यांनीही स्टेजजवळ यायचं आहे. उत्कृष्ट वेशभूषा सौ वर्षा योगेश आहिरे, सौ अर्चना अमित थोरात. राहुल सर 2 मिनिट. मराठी वेशभूषा सौ वर्षा योगेश आहिरे, सौ अर्चना अनिल थोरात. मी सौ विजयालक्ष्मी मनेरीकर मॅडम यांना विनंती करतो, प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार देऊन करावा. श्रीयुत राहुल सर, सौ मंगल खैरनार, श्रीयुत सचिन खरे, श्रीयुत तांबट साहेब आणि सौ भांबरेताई.
श्रीयुत राहुल बच्चा, सौ मंगल खैरनार, श्रीयुत सचिन खरे, श्रीयुत तांबट साहेब, जिंकुनिया जग भरी शिवबा